तर आपल्याला माहिती आहे की आपली ही जी काही सध्या सिरीज सुरू आहे तर ती मार्गदर्शनाची. तर गेल्या एक साधारण 5 लेक्चरमध्ये आपण थोडं रिपीट करतो एवढ्यासाठी की सामान्य विज्ञान, नंतर भूगोल, नंतर इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र या सगळ्या विषयांची राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच इतर गट ब किंवा गट क तल्या ज्या पूर्व परीक्षा आहेत किंवा मुख्य परीक्षेमध्ये ह्या साधारणपणे 5 विषयांची तयारी करताना कमाल जर गुण मिळवायचे असतील आणि अधिकारी म्हणून जर आपली निवड व्हायची असेल, तर आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमातले मुद्दे किंवा घटक, उपघटक आणि परीक्षेत येऊन गेलेले विशेषतः 2019च्या परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये येऊन गेलेले प्रश्न याच्यावर आपण चर्चा केली होती. आता आजचा जो आपला विषय आहे तो पर्यावरणाचा आहे, एन्व्हायरमेंटचा. आणि ह्या विषयामध्ये आपल्याला माहिती असेल तर वी आर गिव्हिंग लॉट ऑफ एम्फॅसिस ऑन व्हॉट. तर मागच्या काही याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की 2019 मध्ये एमपीएससीनं काहीतरी जवळजवळ 22 परीक्षा घेतल्या होत्या आणि 22 पैकी अनेक परीक्षांमध्ये वेगवेगळे प्रश्न त्यांनी जे विचारले होते तर ते पर्यावरण किंवा ज्याला आपण इकोसिस्टीम किंवा हवामान बदल असेल, प्रदूषण असेल, हा घटक सोडून इतरांच्यावरती प्रश्न जवळजवळ 200-400 असे वगैरे प्रश्न होते. की आपण गुगलवरती बघितले की 200 प्रश्नच होते. पण बाकीचे जे घटक होते त्यांच्यावरती प्रश्नांची संख्या 400 पर्यंत होती. आणि गेल्या वर्षी ज्या काही परीक्षा झाल्या तर त्याच्यातल्या 19 म्हणजे 22 परीक्षापैकी साधारण बघा 3 परीक्षांमध्येच पर्यावरण आणि संबंधित बाबीवरती प्रश्न विचारले गेले होते. आणि त्यामुळे आज जे तुम्हाला पेपरचा जो काही सेट दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला हार्डली यू विल बी एबल टू सी नॉट मोर दॅन 50 क्वेश्चन्स. मग आता ह्या 50 प्रश्नांच्या सहाय्यानं पर्यावरणाची जर तयारी करायची झाली तर कसं केलं गेलं पाहिजे. तर थोडं एक मागच्या काही याच्यामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे तर ती पद्धत न वापरता एका वेगळ्या पद्धतीनं पर्यावरणाबाबतची परीक्षाभिमुख माहिती गोळा करता येईल आणि त्याच्या सहाय्यानं आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं कसं काढता येतील तर त्या दृष्टिकोनातून संवाद साधायचा माझा आजचा प्रयत्न असेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे आय विल लाईक टू रिपीट वन्स अगेन की आपल्या ह्या परीक्षेची तयारी करत असताना आय शुड हॅव दॅट अप्रोच किंवा ॲटिट्यूड where I'll be able to know at least something about everything. म्हणजे एकाच गोष्टीची सखोल माहिती असण्यापेक्षा परीक्षेशी संबंधित असणाऱ्या किंवा अभ्यासक्रमातल्या विविध घटकांच्या बद्दल थोडी माहिती तरी माझ्याकडे असायला पाहिजे. सो व्हॉट इज नोईंग ॲटलिस्ट समथिंग अबाउट एव्हरीथिंग म्हणजे काय. तर अजून मग परत ह्याच्यामध्ये आपल्याला असं करता येईल की एखादा मुद्दा जर घेतला तर त्यात असलेले काय म्हणतो त्याला आपण संकल्पना, कन्सेप्ट असतात. मग आता आज आपण पर्यावरणाचा विचार करतोय. मग आपल्या परीक्षेतला अभ्यासक्रम जो आहे तर त्याच्यात पर्यावरणाबाबत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी फक्त 3च घटक दिले आणि त्यात असं सुद्धा लिहिलेलं आहे की यावरील प्रश्न असे असतील की साधारणपणे खास किंवा स्पेशल नॉलेज तिथं असायची गरज नाही. आणि एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला आयोगानं दिलेली जी 2 वाक्य आहेत ती जर लक्षात घेतली तर ह्या परीक्षेच्या तयारीची किंवा अभ्यासाची दिशा आपल्या लक्षात येईल. त्या आयोगाने दिलेली 2 वाक्य काय आहेत तर त्यात त्यांनी एक वाक्य असं दिलेलं आहे की या म्हणजे स्पर्धा परीक्षेतल्या प्रश्नांचं स्वरूप असं असेल किंवा काठिण्य पातळी अशी असेल, विशेष अभ्यास न करता सुद्धा सर्वसाधारण उमेदवाराला त्या प्रश्नांची उत्तरं काढता येईल. हे पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य काय आहे की ह्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही जे घटक नमूद केलेले आहेत उपघटक किंवा मुद्दे तर त्यांच्यावरचे प्रश्न असे असतील की संबंधित मुद्द्याबाबत सद्यस्थितीत घडणाऱ्या घटनाबाबत उमेदवार किती जागरूक किंवा संवेदनशील आहे ते तपासायचे. तर सध्या संवेदनशीलता, जागरूकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पेशल नॉलेजपेक्षा संकल्पना स्पष्टता ज्याला आपण म्हणतो आणि मग ह्या 3 गोष्टी असतील तर तुमच्याकडे विश्लेषण क्षमता येते आणि मग त्याच्यातून तुम्ही चांगला तर्क करू शकता, बुद्धिवाद निर्माण होतो, मग आत्मविश्वास येतो, प्रश्न वाचला की त्याचा रोख समजतो आणि उत्तर काढायला मग आपल्याला अजिबात अडचण येत नाही. मग अशा गोष्टी जर समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना माझ्यामध्ये जर विकसित व्हायच्या असतील सो हाऊ व्हॉट आय शुड डू.
मग ते जर करायचं झालं तर त्यासाठी नुसता निव्वळ अभ्यास हा महत्वाचा नाही. आणि मग वारंवार मी ते आपले माजी गृहमंत्री आर. आर. पाटलांचं एक विधान जे विद्यार्थ्यांच्या आपल्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात त्यांनी जे सांगितलं होतं, ते विधान मला वारंवार सांगावं एवढ्यासाठी वाटतं, की या पर्यावरण आणि विविध बाबी ज्या आहेत, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आर. आर. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उघड्या डोळ्यांनी समाजात घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण करण्याची कुवत विकसित करता आली पाहिजे. आता सध्या आपण सगळेजण लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळात रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमध्ये असाल, हॉटस्पॉटमध्ये असाल, तर त्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला जाता येत नाही. काही जण जात असतील, पण सांगायचा मुद्दा इथं असा, की अशा वेळेला ज्या बाबी पर्यावरणाशी संबंधित आहेत किंवा जे मुद्दे परीक्षेत येऊ शकतील, त्याच्याबद्दल मी जागरूक असायला पाहिजे. मग ही जागरूकता माझ्याकडे आणायची झाली तर काय करायला पाहिजे? तर तुम्हाला माहिती असेल, की जगात जे काही म्हणजे वर्षात जे 365 दिवस आहेत, त्या 365 दिवसापैकी जवळ-जवळ 200 दिवस जगभरामध्ये पर्यावरणाशी संबंधित कुठला ना कुठला दिवस हा एक साजरा केला जातो. आणि त्याच्यातनं उद्देश एकच आहे, की लोकांची पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढवणं, संवेदनशीलता त्यांच्यात निर्माण करणं. आता मग ही जर अपेक्षा जगभरच्या विविध संस्था किंवा समुदाय किंवा व्यक्ती किंवा आणखी बरेच देश आहेत, सरकार जर करत असतील आणि मग मी जर स्पर्धा परीक्षेची तयारी जिथं ही माझी जागरूकता तपासली जाते, तर मला त्याच्याबद्दल थोडं तरी भान असायला पाहिजे. असा याच्यातला एक सर्वसाधारण दृष्टिकोन आहे. आणि मग म्हणून आपल्याला परीक्षेची तयारी करताना म्हणजे आज सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, की पर्यावरण आणि त्याच्याशी जे संबंधित बाबी आहेत, त्याची तयारी करत असताना एक वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. आणि बऱ्याच वेळेला जर तुम्ही बघायला गेला तर पर्यावरणावरचे मार्क जे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी 5 किंवा 6 प्रश्न मॅक्झिमम जे मार्क असतील त्याच्यावरती 10 प्रश्न आले तर 20 असणार आहेत. 5 प्रश्न झाले तर 10 मार्क असणार आहेत. मग मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं पर्यावरण भूगोल नावाचा एक टॉपिकच आहे आणि दरवर्षी एक 20 प्रश्न त्याच्यावरती येतात. कृषी भूगोल नावाचा टॉपिक आहे त्याच्यावरती एक साधारण 5-10 प्रश्न असतातच. आणि त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन म्हणून पेपर 4 मधला जो शेवटचा भाग दिला आहे त्याचाही काही वेळेला ह्याच्यात समावेश केला जातो. त्यानंतर ज्याला आपण CRZ म्हणतो त्याच्याबद्दलचे जे कायदे झाले त्याचाही त्याच्यात समावेश होतो. त्यामुळे राज्यसेवा परीक्षा पूर्व आणि मुख्यची तयारी करताना जर समजा पर्यावरणाचा मी एकत्रित अभ्यास केला, त्यातल्या अभ्यासामधले घटक जर त्याची मी नोंद लक्षात ठेवली आणि ते घटक जर लिहून काढले आणि मग त्यात आलेल्या प्रश्नांची सांगड गाठली, तर यावर्षी तयारी करताना मला काय करायला पाहिजे हे लक्षात येईल. आणि मोर दोज हू आर प्रिपेरिंग फॉर द ACF असिस्टंट कमिशनर ऑफ फॉरेस्टचं पद जे आहे ते माझ्या मते राज्यसेवेतल्या काही पदांच्या पेक्षा सुद्धा फार मोठं आहे ते पद. कारण काय होतं राज्यसेवेत तुम्ही डेप्युटी कलेक्टर DYSP झाला, तर IPS IAS होण्यासाठी तुम्हाला 15-20 वर्ष लागतात. पण ACF झालेली व्यक्ती साधारण 10 ते 12 वर्षांमध्ये IASच होते. आणि मग अशा वेळेला त्यातला जो पेपर 2 आहे मुख्य परीक्षेतला महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस मधला, तर त्याच्यामध्ये जे काही 100 प्रश्न 200 गुणासाठी आहेत, त्यातले जवळ-जवळ 50 प्रश्न हे पर्यावरणाशी संबंधित आहेत. त्यामुळे जर समजा राज्यसेवेचा मुख्यचा मी चांगला अभ्यास केला, तर माझी तिकडं वन खात्याच्या पेपर 2 मधली जी तयारी 50% होऊन जाते. आणि मग असा सगळा जो काही भाग आहे तो लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा होतं, की पर्यावरण आता नाही आपण जगतोय किंवा आपलं अस्तित्व जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, की डिपेंड्स ऑन एन्व्हायर्नमेंट ओन्ली किंवा इकोसिस्टम ओन्ली. आणि इकोसिस्टम ही खूप व्यापक संकल्पना आहे. मग आता आपण अभ्यास करत असताना आपल्या भोवतीची जी परिसंस्था आहे ती महत्वाची. मग ते भौतिकच असेल असं नाही. आपल्या मनाचा जो काही आपण विचार करत असतो किंवा खंबीरपणा असतो किंवा त्यातनं काही सवयी चांगल्या लागतो. सो दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज द सायकॉलॉजिकल इकोसिस्टम. मग सोशल इकोसिस्टम आहे. मग फॅमिली इकोसिस्टम असेल, नेबरहूड इकोसिस्टम आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तर ज्याला आपण म्हणतो, की प्रशासनानं स्वतःची एक इकोसिस्टम विकसित केलेली आहे. आणि अशा वेळेला ह्या सगळ्या इकोसिस्टम मधल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर आपल्याला अभ्यास करताना सुद्धा वापरता येतो. कारण आपल्या अभ्यासाची इकोसिस्टम सुद्धा वी नीड टू डेव्हलप व्हेरी नाईसली आणि ती इफेक्टिव्हली विकसित केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे एक छोटंसं आपण प्रयत्न करूया. मग मगाशी तुम्हाला मी सांगितलं, की 365 दिवसापैकी 200 दिवस वर्षभरात पर्यावरणाच्या एका दुसऱ्या बाबीशी असे साजरे केले जातात.
मग आता आपण कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये 25 मार्च पासून आपल्यापैकी बरेच जण घरी आहेत. काही जण मूव्हमेंट थोडीफार केली असेल, काही नोकरी करत असतील किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये इफ यू आर वर्किंग इन द हॉस्पिटल ऑर यू आर पोलीस इन अ पोलीस डिपार्टमेंट किंवा BST मध्ये असाल तर तुमची मूव्हमेंट झालेली असणार. मग अशा वेळेला जर तुम्ही बघायला गेला तर गेल्या 60 दिवसांमध्ये 23 मार्च पासून आजचा परत आपला 23 मे आला. तर 23 मार्च, 23 एप्रिल, 23 तर ह्या 60 दिवसांपैकी किती दिवस हे पर्यावरणाशी संबंधित होते? उदाहरण सांगायचं झालं तर कालचाच दिवस घ्या 22 मे. मग 22 मे हा बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा केला जातो. मग आता ह्या मे महिन्यामध्ये नाही म्हणायला गेलं तर 18 दिवस जवळजवळ पर्यावरणाशी संबंधित एका दुसरी बाब राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा अगदी स्थानिक पातळीवरती साजरी केली जाते. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघायला गेला जवळजवळ 15 दिवस असेच साजरे केले जातात. जून महिन्यामध्ये सुद्धा 20 दिवस. तर जून मधले 20, मे मधले 18, एप्रिल मधले जर बघायला गेलो 20, तर 20, 20, 40 आणि 18 केले तर 58 दिवस झाले. आणि मग ह्या तुमच्या लक्षात आलं असेल की 60 दिवस आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. आता अर्थात एप्रिल मधल्या शेवटच्या आठवड्यातच लॉकडाऊन होतं. पहिल्या साधारण 4 आठवड्यामध्ये जे काही घटक जर त्याच्यात घेतले म्हणजे 90 दिवसापैकी जवळजवळ एक 50 भर दिवस जगभर काही ना काहीतरी म्हणून साजरे केलं जातं. आणि विशेषतः तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर त्या गुगल क्रोमच्या म्हणजे नेहमी त्यांचं जे काही ऍप म्हणण्यापेक्षा जे ब्राउझर आपण करतो त्या ब्राउझरवरती ते त्या ब्राउझरला थोडंसं इकडं तिकडं मॉडिफिकेशन करून त्या दिवशी कुठला दिवस साजरा केला जातो हे ते सांगतात आपल्याला. मग आजच्या चर्चेमध्ये आपण काय करूया की काही स्लाइड्स आहेत माझ्याकडे तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं आणि मग त्या स्लाइड्स बघत थोडी आपण चर्चा करूया आणि मग आपल्याला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं हे सुद्धा आपण बघूया. तर इथं मी स्लाइड शेअर करतोय आपल्याला ती दिसेलच. जर दिसली नाही तर मला सांगा. आपल्यापैकी कुणीतरी एकाने जर मला सांगितलं तर ते बरं पडेल. ही स्लाइड दिसते का सगळ्यांना? एखादा कोणीतरी जरा रिस्पॉन्स द्या सो दॅट आय विल गेट द आयडिया. स्लाइड दिसते ना? हा. सो काय आहे मगाशी सांगितलं बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 5 ते 10 प्रश्न म्हणजे हा किमान 10 ते 20 प्रश्नांच्यासाठी ते प्रश्न विचारले जातात आपल्याला. तर जर तुम्ही बघायला गेला तर ते प्रश्न 3 टॉपिक वरती आहेत. मग पहिला टॉपिक जो काय आहे इकोसिस्टीम किंवा पारिस्थितिकी असं त्याला म्हटलेलं आहे. दुसरा टॉपिक काय जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि तिसरा टॉपिक आहे पर्यावरणाशी किंवा वातावरणातला बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग. आता मुख्य परीक्षेला गेला हेच टॉपिक पण जरा जास्त विस्ताराने आहेत. मग आता आपण जर समजा आजच्या चर्चेमध्ये जैवविविधता जी बायोडायव्हर्सिटी आहे तिचा अभ्यास कसा करायचा हे जर मी ठरवलं तर आता इथं पहिली स्लाइड आपल्याला सांगते की जैवविविधतेचे किती प्रकार आहेत 3 प्रकार आहेत. मग एक पहिली प्रकार जो आहे त्याला आपण काय म्हणतो जनुकीय किंवा अनुवंशिक किंवा हेरिडिटरी बायोडायव्हर्सिटी आणि दॅट इज रिलेटेड टू द डीएनए म्हणजे डीएनए किंवा क्रोमोझोम्स किंवा रंगसूत्र. मग तुम्हाला माहिती असेल विश्वाची जी निर्मिती झाली आणि त्यातनं जी उत्क्रांती झाली त्या उत्क्रांतीबद्दलचे जे वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आणि त्याच्यातला जो डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा ज्याला आपण नॅचरल सिलेक्शन थेरी म्हणतो तर त्या ह्याच्यातनं बायोडायव्हर्सिटी कशी वाढत गेली हे समजून आलेलं आहे. आणि काल 22 मेच्या दिवशी हा बायोडायव्हर्सिटीचा जगभर बायोडायव्हर्सिटी साजरी करत असताना त्या चार्ल्स डार्विननं बायोडायव्हर्सिटीचा जो अभ्यास केला त्याच्यासाठी तो मेक्सिको जवळच्या एका बेटावर जाऊन राहिला होता आणि त्या डिझेल जहाजातून प्रवास करताना त्याच्या ज्या नोंदी नेवल्या तर त्यावेळेला त्या बेटावरच्या एक चिमणी त्यांनी बघितली आणि एक चिमणी बघितल्यानंतर तशाच प्रकारच्या त्याला तिथे काहीतरी 100 पेक्षा जास्त चिमण्या दिसल्या आणि मग त्या 100 पेक्षा चिमण्या दिसल्या त्या एकसारख्या दिसल्या नाहीत तर ते बाकीचं बाह्यरूप जरी त्यांचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी जरी काय ते सारखी असली तर त्याला जाणवलं की प्रत्येक चिमणीच्या चुचीमध्ये काहीतरी बदल आहे. सो व्हाय दॅट डायव्हर्सिटी हॅज कम. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर बघा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नावाचा एक प्रकल्प राबवला गेला 1989 पासून अगदी 2000 सालापर्यंत जगातल्या जवळजवळ 7 राष्ट्रांनी पुढे येऊन त्यासाठी लागणारा पैसा गाठला आणि मग ते जेम्स वॅटसन आणि क्रिक या दोघांनी जे काही डीएनएचं डबल हेलिक्स मॉडेल शोधलं होतं त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तर त्यापैकी जेम्स वॅटसनच्या अध्यक्षतेखाली तो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आला आणि शेवटी असं लक्षात आलं
की 60,000 न्यूक्लिओटाइडमुळं माणसाचं वर्तन किंवा माणसाचं अस्तित्व अवलंबून आहे. मग त्यात जिनोटाइप, फिनोटाइप असे वगैरे संकल्प असतात. आता हे 60,000 जगातल्या 750 कोटी लोकांच्या मध्ये 60,000 जे न्यूक्लिओटाइड आहेत, जवळ-जवळ 99% सारखे आहेत. त्यांच्यातलं फक्त डिफरन्सेस जर बघायला गेला तर 1% आहे. आणि मग त्या 1% जर तुम्ही बघायला गेला तर जगामधले माणसामध्ये आपल्याला विविधता दिसेल. मग साधा आता हार्बर्ट रिचले यानं भारतामधल्या सगळ्या जनतेचं 137 कोटी भारतातली जनता 6 वंशामध्ये त्यांनी 6 रेसेस म्हणायचं. मग त्यात मंगोलियॉइड आहे, द्रविडियन आहे किंवा आर्यन सुद्धा म्हणतात, ब्रॅकिसिपॅलिक आहे. म्हणजे हा आपण भारतीय महाराष्ट्रीयन सगळी लोक ती ब्रॅकिसिपॅलिक म्हटलं जातं. मग आता ह्या सगळ्यांच्या मध्ये 60,000 न्यूक्लिओटाइड आहेतच, पण त्यांच्यामध्ये थोडा तो बदल जो दिसतो तर तो त्या 60,000 न्यूक्लिओटाइड मधल्या 1% न्यूक्लिओटाइड मध्ये थोडं डिफरन्स असल्यामुळे ती डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. आता तसंच मग वनस्पतींच्या मध्ये तुम्ही जर भारतात जर का साधं कोकणात गेला, समजा तुम्ही कोकणातनं प्रवास करायचा ठरला, आता कोकणामध्ये उन्हाळी भाताची कापणी चालू आहे आणि जर कोकणातली जी काही बॉर्डर आहे गोव्याची, तर तिला आपण ते तेरेखोलचं नदी म्हणतो. त्या खोऱ्यातनं जर समजा मी दमणगंगा खोऱ्यापर्यंत 720 किलोमीटर चालत गेलो, तर महाराष्ट्रातला काहीतरी 6 जिल्हे कोकणातले लागतात आपल्याला. त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला किंवा प्रत्येक गावामध्ये जाताना किंवा गावाची सीमा ओलांडल्यानंतर भाताची वेगळी जात दिसेल. आणि मग या भाताच्या ज्या काही वेगवेगळ्या जाती ज्या दिसतील, असं एक अभ्यास केला गेलेला आहे की कोकणामध्ये उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही याच्यात घेतल्या जाणाऱ्या भातांच्या जातींची संख्या इट इज मोर दॅन 600. आता जर 700 किलोमीटरची जर कोकण किनारपट्टी आणि त्याच्यात 600 प्रकारची जर भाताच्या जाती घेतल्या जात असेल, सो जस्ट थिंक ओव्हर दॅट 1 किलोमीटरला ऍव्हरेजली एक भाताची नवी जात. शेवटी भातातनं तुम्हाला खायला मिळणार जे काही मिळणार ते माल्टोजच मिळणार. पण त्या माल्टोज मध्ये जे काय असेल तर त्याचं प्रमाण किती असेल, त्याच्यावरती हस्क असेल, त्याच्यातनं आपल्याला जे तेल मिळतं, मग ते राईस ब्राउन ऑइल आपण ज्याला म्हणतो किंवा त्याला येणारा सुवास असेल, तर त्यातला जे एंडोस्पर्म असेल, हे सगळं जे बदलतं जातंय तर ते डीएनए मुळे. म्हणजे डीएनए नुसार किंवा साधारण प्रजातीचं वैशिष्ट्य कशाला मानतात, तर त्यातल्या रंगसूत्रांची संख्या. कशाला मानतात? रंगसूत्र आहे. 46 ऐवजी डबल रंगसूत्र झाली, कमी झाली तर ते नवीन प्राणी तयार होतो. मग आपल्या परीक्षेमध्ये तशाबद्दलचे प्रश्न येतात. थोडक्यात तुम्हाला इथं मी जेवढा वेळ आहे आपल्याकडे त्यात हे अनुवंशिकता काय आहे त्याचा सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्ही बघायला गेला साध्या मुंबईमध्ये साधारण काहीतरी सध्या मुंबई मेट्रोपॉलिटन एरियामध्ये जेवढी लोक राहतात तर त्या लोकांची जर संख्या आपण बघितली मुंबई महानगरपालिका याच्यातली, तर ते MMRDA क्षेत्रामध्ये जवळ नाही म्हणायला गेला तर एक 2.65 करोड आणि मग त्याच्यात येणारे जिल्हे येतात. मग आपल्या परीक्षेच्या संदर्भात जर तुम्ही बायोडायव्हर्सिटी मुंबईतली कशी आहे, सो इट इज अगेन रिलेटेड टू द मला वाटतं तुमच्यापैकी कुणी तुमच्यापैकी कुणाचा जर एखाद्याचा हे चालू असेल, माईक चालू असेल, तो जरा बंद करा आणि तुम्हाला ज्या वेळेला प्रश्न विचारायचे असेल त्यावेळेला चालू केला तर चालेल, कारण थोडं ते आवाजात व्यत्यय येतो. सो व्हॉट आय वॉज ट्राइंग टू टेल यू इज दॅट की ही जी काही हेरिडिटरी बायोडायव्हर्सिटी आहे तर ती जनुकी जी आहे तर त्याच्यामुळे सध्या सगळ्या जगामध्ये बराच काय म्हणता येतं त्याला जी विविधता जी आहे किंवा भारतातलं वाक्यच वापरलं जातं विविधतेमध्ये एकता, तर ते त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर प्रजातींची विविधता आहे, कम्युनिटी विविधता, तर हे सगळं तुम्हाला काय संकल्पना आहेत तर त्याचा थोडक्यात अभ्यास करता येईल. मग हे इकोसिस्टीम मध्ये नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या कशी विविधता असू शकते आणि माणसानं शेतीतनं अॅनिमल हजबंडरी किंवा आपल्याकडली माइंड सिस्टीम, तर ह्या सगळ्या याच्यामुळे ती विविधता कशी येऊ शकते हे दिलेलं आहे त्याच्यात. आणि पुढे जर बघायला गेला तुम्ही तर काही जे तर मागाशी सांगितलं ना तुम्हाला, एक साधारण 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 दिवसापैकी 50 दिवस हे केले जातात. मग आता जरा थोडक्यात काय की भारतात जे काही साजरे झाले तर त्याच्याबद्दलचा एक पहिला दिवस जो आहे तर पाणथळ भूमी संरक्षण आणि ज्याला आपण संवर्धन दिवस म्हणतो, तर 2 फेब्रुवारीला दरवर्षी साजरा केला जातो. आणि आपल्या परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतात की त्या दिवसाचं घोषवाक्य काय होतं. 2020च्या याचं घोषवाक्य काय होतं, पाणथळ भूमी आणि जैवविविधता.
तर बायोडायव्हर्सिटी ह्या वर्षासाठी फार महत्वाची आहे. का मी सांगतो तुम्हाला, की साधं ते कोविड किंवा सार्स कोव्ह 2 जो व्हायरस आहे, त्याचे ते अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा असे मूळ 4 प्रकार आहेत. आणि मग ते साधारण जगभर 190 देशामध्ये किंवा काही जण म्हणतात 200 देशामध्ये ते गेले. मग आता परवाच आपल्याकडे ते नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली, तर त्यांनी त्या लिपुलेख आणि त्याचा जो वाद आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख करताना नेपाळच्या संसदेत सांगितलं, की इटली किंवा चीन किंवा इतर देशातून आलेल्या व्हायरसपेक्षा भारतातला व्हायरस जास्त घातक. That might be the some sarcasm in relation with the politics, the international physical relations. पण आता इथं हा महत्वाचा मुद्दा काय आहे, की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती महत्वाची. म्हणजे करोनाला याच्यामध्ये सुद्धा किंवा ते सार्स कोव्ह 2 जे आहे, तर त्याच्यामधली डायव्हर्सिटी जर बघायला गेला, तर इटलीमध्ये लोकं भरपूर मेली आणि कमी काळात जास्त मेले. तर भारतामध्ये म्हटलं जातं, की मॉर्टॅलिटी रेट इज व्हेरी हाय, व्हेरी नॉट हाय, व्हेरी लेस इन द वर्ल्ड. मग हा मॉर्टॅलिटी रेट एवढा कमी का आहे? सो इट इज अगेन रिलेटेड टू हर्ड इम्युनिटी ऑफ द इंडियन्स ऑन वन साइड अँड ॲट द अदर साइड व्हॉट आर द अदर मेजर्स घेतले होते त्याच्यापेक्षा द स्ट्रेन ऑफ सार्स कोव्ह 2 विच इज अफेक्टिंग ऑर द इन्फेक्टिंग इंडियन्स. आणि मग ते थोडं माइल्ड असल्यामुळं तर त्या ह्याच्यातनं भारतीयांच्यात काय झालं की हळूहळू त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार व्हायला लागल्या. आणि त्या अँटीबॉडीज तयार व्हायला लागल्यामुळं जरी आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढत असली तरी मॉर्टॅलिटी रेट फार कमी आहे. अँड सो दॅट इज अगेन बिकॉज ऑफ द डायव्हर्सिटी. बघा आता आपल्याकडे मणिपूर किंवा ह्या भागात राहणारी लोक घ्या, तर ते बेसिकली दोज पर्टिक्युलर स्टेट्स आर इम्युन फ्रॉम सो मेनी थिंग्स. आणि मग किंवा अगदी गोवा घ्या, गोवा राज्यामध्ये अगदी शून्य हे आला होता. हिमाचल प्रदेश घ्या, शून्यवरती याचे करोनाचे पेशंट होते. किंवा पुडुचेरी घ्या, तर असे छोटे छोटे जे आहेत तिथं तिथं किंवा आता हिमाचल प्रदेशमध्ये चाललेलं आहे की त्यांचं क्वारंटाईन टुरिझम तिथे सुरू करायचं. मग हा सगळा जो काही भाग आहे, सो दॅट इज अगेन रिलेटेड टू द बायोडायव्हर्सिटी ऑफ ह्युमन बिईंग ॲज वेल ॲज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. आता ह्याला स्प्रेड करणारा व्हेक्टर कुठला आहे, तर एव्हरीबडी नोज दॅट द व्हेक्टर हा करोनाचा मॅन टू मॅनच होतो. आणि झुनॉटिक डिसीज जरी काही जणांना वाटत असलं की चायनाच्या याच्यातनं ते बायोलॉजिकल वेपन वापरले जाते असं जरी ट्रम्पचा जरी दावा असला तरी सुद्धा ते बॅट जे आहेत म्हणजे वटवाघूळ जे आहे त्या वटवाघुळाच्या जाती जेवढ्या जास्त. मग आता भारतातली वटवाघुळाची जात ही प्रामुख्याने शाकाहारी असल्यामुळं त्या ह्याच्यातनं हा काय म्हणायचा कोव्ह 2 चा जो सार्स कोव्ह 2 चा विषाणू त्याचा प्रसार होतच नाही. मग आता एकंदरीत जर आपण बघायला गेला तुम्ही, तर कोरोना व्हायरसच्या गटामध्ये सार्स म्हणजे कोविड-19 ला कारणीभूत होणारा व्हायरस आहे. त्याचा मर्सला होणारा व्हायरस आहे, सार्स साठी होणारा व्हायरस आहे किंवा झिका व्हायरस होता, एबोला व्हायरस होता. आता हे सगळं जे काही आहे, सो दॅट इज रिलेटेड टू द बायोडायव्हर्सिटी. आणि मग त्या बायोडायव्हर्सिटीचा एकंदरीत मग आता इथं काय केलेलं आहे, या वर्षीच्या बायोडायव्हर्सिटीमध्ये 2 फेब्रुवारीलाच ठरवलं गेलं, की पाणथळ भूमी जी आहेत, वेटलँड जे आहे, तर त्यांच्यामधली बायोडायव्हर्सिटी जर व्यवस्थित राखली, कारण वेटलँड मधली जी काही म्हणजे एखादी इकोसिस्टीम जी आहे, तर ती अशा प्रकारचे जीवाणू, विषाणू किंवा मायक्रोब्स तर त्यांच्या प्रसाराला वावच देत नाही. तर तिथल्या तिथं ते संपवली जाते. आणि मग आता काय झालं आपलं वेटलँड मधलं एकंदरीत त्याचा ऱ्हास किंवा डिग्रेडेशन झाल्यामुळं तर ते कंट्रोल राहिलेलं नाही. आणि मग त्याच्यातनं म्युटेशनचे प्रकार जास्त वाढत चाललेले आहेत. आणि मग जगामध्ये असा आफ्रिका खंडामधला व्हिक्टोरिया तलाव किंवा आपल्यातला चिल्का लेक हे वेटलँड हे जगात भारी मानले जातात. आणि सुदैवानं मग आपलं ओरिसा राज्य त्याच्या बाबतीत सुदैवी मानलं जातं. त्याच्यानंतर पुढे पाणथळ भूमीमधील जैवविविधतेमुळे लाखो स्थलांतरित पक्षी भारतात येतात किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा अगदी मुंबईच्या शेजारी असलेल्या माझगाव डॉकच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हे पक्षी आलेले असतात. अगदी दक्षिण आफ्रिकेतून सुद्धा आता बघा पावसाळ्याची सुरुवात होते. तर अशा वेळेला दक्षिण आफ्रिकेतनं म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि ह्याच्यात जर अंतर बघायला गेला तर जवळजवळ 2000 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तेवढं स्थलांतर करून भारतात काही पक्षी येतात पावसाळ्याच्या अगोदर आणि त्यांना आपण मराठीमध्ये चातक पक्षी म्हणतो. मग आता हे आलेले जे दरवर्षी हे स्थलांतर होतं आणि हे साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतं. आणि दॅट इज द रिझन बिकॉज ऑफ द म्हणजे मान्सून विंडचा सुद्धा त्यांना फायदा होतो. आणि मग याच्याबद्दलची थोडी माहिती. नोव्हेंबर 2019 मध्ये राजस्थानमधल्या म्हणजे गेल्या वर्षी सांबर सरोवरात जवळजवळ 18,000 पक्षी एकाच वेळेला मेले. मग त्याचं कारण त्या वेटलँडची
अन्न साखळी प्रदूषित झाली होती. आणि मग त्यामुळे हे 2 फेब्रुवारी 2020चा त्यावेळेला झालेला त्याच्याबद्दलची माहिती. आता हे वेटलँड बद्दलचा तो रामसर करार 2 फेब्रुवारी 1971ला इराणमधल्या रामसर शहरात झाला होता आणि त्यात काही गोष्टी ठरल्या होत्या आणि मग त्यानुसारचा त्या कराराला 1997ला जगातल्या सगळ्या देशांनी मान्यता दिली. भारताने सुद्धा मान्यता दिली आणि त्याचा विकास करायला सुरुवात झाली आणि 2019 मध्ये महाराष्ट्रातल्या एका स्थळाला, म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत पाणथळाचा दर्जा दिला नव्हता रामसरनुसार आणि गेल्या वर्षी एका स्थळाला महाराष्ट्रातल्या रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला. मग त्याच्यावरचा प्रश्न वगैरे पुढे जर बघायला गेला, पाणथळ कशाला म्हणायचं हे माहिती पाहिजे. तर पाणथळ भूमी म्हणजे पाऊस आणि नद्यांच्या पुराचं पाणी अडवणारी जागा, असं अनेक जणांचं म्हटलं, साधी डेफिनेशन आहे. आणि त्याचा फायदा कशासाठी होतो की त्याच्यामुळे पूर जो आहे तो तटवला जातो आणि जिथं ऱ्हास होईल पाणथळ जागांचा, मग तिथं महापूर आलेला आहे. मग चेन्नईमध्ये असेल, अगदी 2014 बरोबर 2019 गेल्या वर्षी चेन्नईत आलेला महापूर असेल, श्रीनगर मधला असेल किंवा गुजरात मधला महापूर 2019 गेल्या वर्षी भारतामध्ये 10 ठिकाणी महापूर आले होते आणि 10 पैकी 8 ठिकाणचा महापूर हे पाणथळ जागाचं डिग्रेडेशन किंवा वेटलँड डिग्रेडेशन झाल्यामुळे झालेला आहे, असा अहवाल आलेत आपल्याकडं. त्यानंतर पाणथळ भूमीच्या किनाऱ्यावरती सध्या रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात, ग्रीन ज्याला आपण रिव्होल्युशन म्हणजे त्यांच्या अंतर्गत किंवा कमर्शियल फार्मिंग जे आपल्याकडे केलं जातं, अनेक ठिकाणी ट्रक फार्मिंग केलं जातं, अगदी रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूने जे काही केलं जातं ते रासायनिक शेती आणि त्याच्यामुळे ते सगळं पाणी समुद्रात किंवा त्या ठिकाणच्या पाण्यात जातं, ते खतं आणि ती मरतात. आता तुम्ही कालच जर बघितलं तर पालघरच्या शेजारी कारखाने सुरू झाले. मग सुरू झाल्यानंतर त्या कारखान्यांनी आपलं लॉकडाऊनच्या अगोदर काय होतं, ते आपल्याकडे एमपीसीबी सीपीसीबीचं कंट्रोल होतं आणि ते बघितलं जायचं. आता काय अचानक कारखाने सुरू केल्यानंतर अनेक कारखान्यांनी काय केलं, त्यांच्या पाण्यावरती क्रिया केली नाही आणि ते पाणी तसंच तिथल्या नदी पात्रात आणि इकडे सोडून दिलं आणि तिथं अगदी लाखो मासे मरून ते किनाऱ्यावरती म्हणजे त्या पाण्याच्या वरती आलेले आपल्याला दिसले. सो अगेन दिस इज रिलेटेड टू द वेटलँड प्रॉब्लेम. वेटलँडचं अजून एक महत्वाचं काय माहित आहे की वेटलँडच्या ठिकाणी अनेक वेळेला ह्या रासायनिक प्रदूषणामुळं युट्रॉफिकेशन होतं. युट्रॉफिकेशन झालं की तिथं प्रचंड प्रमाणात त्या अल्गीची आणि आणखी काही मायक्रो पान वनस्पती असतात, तर त्यांची राक्षसी वाढ होते आणि ती राक्षसी वाढ झाली की त्यांच्यातनं मग परत मोठ्या प्रमाणावरती मिथेन वायूची निर्मिती त्या परिसरात केली जाते आणि दॅट कॅन रिझल्ट टू द ग्लोबल वॉर्मिंग. तर असा काही भाग आहे त्याच्यात. त्यानंतर जैवविविधता, कारण 2020च्या 2 फेब्रुवारीच्या वेटलँड डे ची घोषणाच आहे की मेंटेनन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि एक मिनिट तर जरा ते आणि जो एक आपल्याकडे पार्टिसिपंटला काहीतरी विचारायचं आहे, तर जरा लेट मी सी व्हॉट शी वॉन्ट टू आस्क. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? आणि somebody raise the hands, काही प्रश्न विचारायचे का? बरं, एनिवे आपण माझं बोलणं झाल्यानंतर काही प्रश्नांची उत्तर असेल तर ते देताना मी तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर त्याला त्याचं हे करायचा प्रयत्न करेन, समाधान करायचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतरची जी स्लाइड आहे तर ती पाणथळ जैवविविधतेसाठी आणि त्या जैवविविधतेचा फार महत्वाचा भाग आहे, कारण मँग्रोव्ह आपल्याकडले जे आहेत तर त्याच्यासाठी पाणथळ भूमी वेटलँड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मँग्रोव्ह. आणि मँग्रोव्हमुळं अगदी सुनामी सारखी संकट आली तर त्याला तोंड देता येतं. आणि त्याच्याच बरोबर फिशरीज जे आहेत, म्हणजे मत्स्य उत्पादन जर वाढवायचं झालं, ज्याला आपण डेव्हलपमेंट जर करायची झाली तर त्या ठिकाणी मँग्रोव्ह जे आहेत ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय झालंय की फेब्रुवारी महिन्यातच आपल्याकडे 13 आणि 14 फेब्रुवारीला सयाजी शिंदेनी भारतातलं पहिलं वृक्ष संमेलन भरवलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी एक घोषणा तिथल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना दिली होती, येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहे कोण. आणि ही घोषणा फार महत्वाची. मध्यंतरी काही भरती परीक्षा झाल्या क्लेरिकल ग्रेडच्या वर्ग 3च्या, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न एका निवड समितीने विचारला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला ते माहिती पाहिजे की ही घोषणा कोणत्या संमेलनात देण्यात आली. तर पहिलं वृक्ष संमेलन म्हणजे घ्यायची गरज का पडली, तर ते मराठवाड्यामध्ये साधारण 50-60च्या दशकामध्ये 1950-60च्या दरम्यान जर तुम्ही बघायला गेला, मराठवाड्यातले जंगलाचं प्रमाण जवळ 60% होतं.
आणि आता ते घसरून 5% आहे. त्यातल्या त्यात बीड जिल्हा बघितला तर सगळ्या बीड जिल्ह्यातलं ते पूर्वीचं आणि आताचं जर बघायला गेला तर जंगलाचं वनक्षेत्र हे 2%च आहे. आणि मग अशा वेळेला वृक्ष लागवड, त्या वृक्षतोड झाली होती, वनतोड झाली होती, बाकीच्या काही गोष्टी याच्यामुळे तिथलं पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत होता तो टाळण्यासाठी सह्याद्री देवराई प्रकल्प आपल्या सयाजी शिंदे यांच्या पुढाकारानं सुरू झाला आणि त्यातनं मग 3 वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख झाडं राबवली गेली, झाडं लावली गेली आणि वन खात्यानं 200 हेक्टर जमीन दिली होती. आणि त्याच्यामुळे काय झालं की एकंदरीत तिथली जी परिस्थिती आहे सगळं म्हणजे एक दृश्य बदलून गेलं. आणि मग तोच त्यांनी मग त्या अधिवेशनामध्ये अगदी उद्घाटनाच्या दिवशी ते अजगर आला किंवा समारोपाच्या वेळेला जो एक जखमी झालेला जो गरुड होता तर त्याला असं करून लोकांच्या मध्ये पर्यावरणाच्या संबंधी किंवा जैविक ज्याला आपण म्हणतो संवर्धन कसं करायला पाहिजे त्या विरोधात त्याबाबत जागरूकता निर्माण केली होती. आणि मग असे प्रश्न येतात, मग आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. आता मूळ मुद्द्याकडे जाऊया. मगाशी सांगितलं तुम्हाला की आपल्याला अभ्यास करताना काय करायला पाहिजे, की साधारण जागरूकता वाढवायला पाहिजे थोडक्यात. मग आता मी मगाशी सांगितलं तर एप्रिलमध्ये नाही म्हणायला गेलं तर एक 17-18 दिवस साजरे केले जातात वेगवेगळ्या ह्याच्यातले. इथं काही 9 दिवस महत्वाचे घेतलेले आहेत. पण त्याच्यातलं एप्रिल 7ला सगळ्यांना माहिती आहे जागतिक आरोग्य दिन असतो. पण त्याच्याच बरोबर पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय बीवर दिन साजरा केला जातो. बीवर म्हणजे काय, तर तो एक प्रकारचा रोडंट का एक सस्तन रोडंट नाही सस्तन प्राणी आहे. आणि तो काय करतो की माती तशी धरणं बांधतो, थोडं थोडं असं धरण बांधून पाणी साठवतो. तर पाणथळी भूमी जी असेल तिथं हा आढळतो. शक्यतो भारतात कमी पण कॅनडामध्ये हा जास्त आढळतो. आणि मग दरवर्षी 7 एप्रिलला आंतरराष्ट्रीय बीवर दिन तिथं साजरा करून त्या प्राण्याचं पाणथळ भूमीच्या संवर्धनातलं महत्व काय आहे ते स्पष्ट करण्यासाठी केलं. आपल्याकडे साळुंद्री सारखा बराच असतो आणि साळुंद्री जसे ते काय बांध सोडते तसलं काही सोडत नाही तो, पण तो ज्याला आपण म्हणतो की गुहा किंवा असं ते जमिनीत असं छिद्र पाडू शकतो, परत धरण बांधू शकतो असं वगैरे. त्यानंतर प्राणी संग्रहालयांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठीचा 8 एप्रिल आहे. आर्बोर डे नावाचा एक 10ला असतो. बॅट अप्रिसिएशन डे 17 एप्रिलला. आणि मग तुम्हाला माहिती असेल हा वटवाघळाचं सध्या फार महत्व आलेलं आहे. कारण वटवाघळावरतीच एकंदरीत टीका केली जाते कोरोनाच्या बाबतीमध्ये. आणि मग वुहान मधलं मीट मार्केट, वुहान मधली आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, भारतातल्या वटवाघळांची संख्या आणि या सगळ्या यांचं मग त्यांचं वर्गीकरण कसं केलं जावं. वटवाघूळ हा पक्षी नसून सस्तन प्राणी आहे. मग तो अल्ट्रासोनिक लहरी तयार करतो. भक्ष्य पकडण्यासाठी काय केलं जातं, असल्या वगैरे काही प्रश्न नेहमीच ते आपल्या विज्ञानात विचारले जातात. पण सामान्य विज्ञानाच्या घटकामध्ये. पण बॅट अप्रिसिएशन डे हा 17 एप्रिलला साजरा केला जातो. त्यानंतर वर्ल्ड फिश मायग्रेशन डे म्हणजे माशांचं सुद्धा स्थलांतर होतं. आता हे स्थलांतर अनेकदा नैसर्गिक असत नाही, ते कृत्रिम असतं. मग आता मगाशी आपण सांगितलं की दक्षिण आफ्रिकेतनं कोकण किनारपट्टीवरती दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चातक पक्ष्याचं स्थलांतर होतं. आणि मग आपल्याकडं मत्स्य भात शेती जी आहे या परिसरात केली जाते आणि त्यासाठी लागणारा तिलापिया मासा हा आपण दक्षिण आफ्रिकेतनं आयात केला. तर तिलापिया मासा कोकणात पहिल्यांदा आपल्याकडे नव्हता किंवा भात मत्स्य शेतीसाठी. पण ते आपण दक्षिण आफ्रिकेतनं आयात केला आणि त्याच्यावरती प्रश्न आलेले होते. त्यानंतर ओरिसा किनारपट्टीमध्ये किंवा अगदी विदर्भ भागामध्ये सुद्धा जे गोड्या पाण्यामध्ये मत्स्य संवर्धन केलं जातं त्यासाठी लागणारा सिल्वर कार्प म्हणजे चंदेरी मासा हा हाँगकाँगवरून आयात केला. म्हणजे जर सांगायला गेलं तर असं हे माशांचं जे स्थलांतर नैसर्गिक आणि कृत्रिम जे असतं आणि त्याच्यामुळं एकंदरीत माशांच्या जातीचा जो ऱ्हास होत लागलाय तर तो टाळता येतो. पण दुसऱ्या बाजूला काही मासे जे एक्झॉटिक स्पेसीज असतात, काही अग्रेसिव्ह स्पेसीज असतात आणि मग ते मासे आले की ते बऱ्याच वेळेला इतर माशांना खाऊन टाकतात तर त्यांची म्हणजे संख्या कमी होऊ शकते. आता लॉकडाऊनच्या काळात अगदी मरीन ड्राईव्हला मुंबईमध्ये डॉल्फिन मासे दिसले होते किंवा त्या अटलांटिक महासागरामध्ये अगदी इटलीच्या किनारपट्टीवरती शार्क मासे दिसले होते. सो अगेन दॅट पर्टिक्युलर इज रिलेटेड टू सो मेनी व्हॉट यू कॅन कॉल एज अ फॅक्टर्स. आणि मग त्या वर्ल्ड फिश मायग्रेशन डेच्या बद्दल काय जगात केलं जातं आणि एप्रिल 21ला तो साजरा होतो नेमका काय. त्यानंतर वसुंधरा दिन 22 एप्रिलला साजरा केला जातो. मग ते काय आहे आणि मग त्याच्यासाठी या वर्षीची घोषवाक्य काय होतं असं वगैरे.
त्यानंतर तो वर्ल्ड टापिर डे आहे, वर्ल्ड हायना डे आहे, डे ऑफ रिमेंबरन्स फॉर विक्टिम्स ऑफ केमिकल वॉरफेअर. मग आता जर तुम्ही बघायला गेला, केमिकल वॉरफेअर हे वापरणं म्हणजे आता इराण इराक युद्धामध्ये फॉजिन वायू सद्दाम हुसेनने वापरून तिथली 10 लाख पोरं मारली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीव लोकांना मारण्यासाठी हिटलरनी तो गॅस वापरला होता, मार्शल गॅस. मग असे काही किंवा सरीन युद्धामध्ये अमेरिकेनं ते व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेने तो सरीन गॅस वापरला होता. मग आता फॉजिन वायू आहे, सरीन गॅस आहे किंवा मार्शल गॅस आहे आणि मग त्यातनं झालेल्या दुर्घटना किंवा अगदी अलीकडेच विशाखापट्टणमला दॅट वोंट बी कॉल्ड एज अ केमिकल वॉरफेअर, पण ते वायू गळती झाली आणि स्टायरीनमुळं 20 लोक अशीच मरून गेली किंवा ते 1984च्या दुर्घटनेमध्ये झालेलं. सो ऑल दिस म्हणजे पर्यावरणाचा डिझास्टरशी फार जवळचा संबंध आहे आणि आपल्या परीक्षेत डिझास्टरवरती सुद्धा प्रश्न येतात. मग हा एप्रिल महिन्यातला झाला. मे महिन्यात गेला तर तिथं 18 दिवस महत्वाचे आहेत. मग पहिला ग्रीन अप डे, पहिला शनिवार. दुसरा शनिवार स्थलांतरित पक्ष्यांचा दरवर्षी आणि यावेळेला 9 मेला तो स्थलांतर पक्षी दिन आपल्याकडे साजरा झाला. त्याच्यानंतर थर्ड फ्रायडे जो असेल बाईक टू वर्क. म्हणजे आता तुम्ही जर बघायला गेला न्यूयॉर्क शहरामध्ये जगातली सगळ्यात जास्त माणसं कोविडनं मेलेले आहेत. मग आता तरी सुद्धा तिथल्या काही परिसरामध्ये सध्या ऑफिसेस सुरू केलेले आहेत. मग तिथं गाडीतनं जाण्याच्या ऐवजी सध्या ऑफिस सायकलीवरनं जायचं आणि मग तो दरवर्षी मे महिन्याचा 3रा शुक्रवार हा सायकलीवरनं ऑफिसला जाण्याचा दिवस. मग त्यातनं प्रदूषण कमी होणार, माणूस तंदुरुस्त किंवा फिट राहणार याच्यासाठी वगैरे. त्यानंतर नामशेष होणाऱ्या जाती ज्या आहेत तर त्यांचा एकंदरीत जागरूकता किंवा त्यांचं संवर्धन करण्यासाठीचा एंडेंजर्ड स्पेसिस डे आणि मग हाही परत 3ऱ्या शुक्रवारीच साजरा केला जातो. त्यानंतर वर्ल्ड ट्युना डे. ट्युना डे जो आहे तो सामाजिक ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. ट्युना मासा फार छोटा असतो आणि एकटा मासा असेल तर त्याला सगळे मोठे मासे खाऊन टाकतात. मग हे ट्युना लोक काय करतात, एकत्र येतात आणि असा आकार बनवतात की दुसरा एखादा मासा त्यांना खायला त्याला भीती वाटते. त्या दुसरा मोठा मासा आहे आणि ते पळून जातात. मग हा सगळा जो काही भाग आहे तर वर्ल्ड ट्युना डे जो आहे इट्स नॉट ओनली द फिशरीज कॉन्झर्वेशन बट ऑल्सो इट टेल्स अस अबाउट व्हॉट वी कॉल एज अ सोशल युनिटी. मग सामाजिक ऐक्य साठी सुद्धा हा एक महत्वाचा मासा मानला जातो, प्रतीक मानलं जातं सामाजिक ऐक्याचं टुना मासा. त्यानंतर इंटरनॅशनल लेपर्ड डे. आणि आता तुम्हाला माहिती असेल बिबटे आपल्याकडं नको नको तिथं सध्या रस्त्याने फिरताना वगैरे दिसतात. म्हणजे हैदराबादमध्ये बाहेर आला होता, काल परवाच्या दिवशी कोल्हापुरात होता, निपाणीच्या परिसरात आला होता. मग ते किंवा सध्या तर आपल्याकडं जुन्नर भागातल्या ऊसाच्या शेतीमध्ये हे बिबटे नको तेवढे आपल्याला दिसतात. मग हे लेपर्डचा इंटरनॅशनल डे जो आहे 3 तारखेला साजरा केला जातो. मग त्याच्याबद्दलची माहिती. मग हा लेपर्ड आला की मग त्यात वाघ मंडळी आली, मग सिंह मंडळी आली, चिता आला. मग आता आपल्याकडे चिता प्रोजेक्टचं चाललेलं आहे. मग त्याच्याबद्दलचं एकंदरीत असं सगळं करत गेला की माहिती होणार. त्यानंतर वाईल्ड कोयला डे. मग हे भानगड काय आहे तर जगातला हा एकमेव प्राणी की 24 तासापैकी दिवसाच्या 20 तास झोपलेला असतो. उरलेल्या 4 तासातनं उठल्यानंतर त्यात 4 पैकी 3 तास नुसती ती निलगिरी झाडाची पानच खात असतो. आणि मग सगळ्यात हा अगेन हा ऑस्ट्रेलियातच आढळतो आणि मग त्याच्याबद्दलची माहिती विचारलं जाईल. त्यानंतर ग्रीनरी डे साजरा केला जातो जपानमध्ये. आपल्याकडे सुद्धा अलीकडे साजरा झाला. तो 4 मेला पूर्वी जपानमध्ये 29ला केला जायचा. त्यानंतर जागतिक गधा दिन किंवा ज्याला वर्ल्ड डॉंकी डे म्हणतात तो 8 मेला साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघायला गेला, पुढची जी स्लाइड आहे त्यात मे महिन्याचे काही इतर हे दिलेले आहेत तर ते घेता येईल आपल्याला. एक मिनिट. तर मेचं मधमाशी दिन. आताच आपल्याकडं तळेगाव परिसरामध्ये 20 मेला मधमाशी दिन साजरा झाला आणि त्यावेळेला तिथल्या मधमाशीमध्ये मधमाशी व्यवसाय करणारे जे काही उद्योजक आहेत तर ज्याला आपण कुटीर उद्योजक म्हणतो, कॉटेज इंडस्ट्रीवाले, तर त्यातल्या अनेकांनी कोरोना काळामध्ये ज्या ज्या डॉक्टर पोलिसांनी चांगली सेवा केली त्यांना मोफत मधाचं वाटप केलं होतं. मग हा मधमाशी डे काय असतो, मग त्या मधमाशी मधली बायोडायव्हर्सिटी कशी आहे तर असलं वगैरे सगळं येणार. आणि 22 मेचा तर बायोडायव्हर्सिटी कालच झाला तो, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही पेपरमध्ये बरी वाचा. आज 23 मे आहे आणि तो वर्ल्ड टर्टल डे म्हणजे जागतिक कासव दिन.
मग कासवाबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचा थोडा अभ्यास केला पाहिजे. युरोपियन डे ऑफ पार्क्स 24 मेला असतो. वर्ल्ड वॉटर डे 27 मेला आहे. किंवा तंबाखू नको म्हणजे खायचाच नाही चुना तंबाखू 31 मेला आहे. वर्ल्ड पॅरेट डे 31 मेला साजरा केला जातो. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही बघायला गेला तर ही काही माहिती. आणि मग इथे आपल्याकडे बघा 9 मेला दुसऱ्या शनिवारी दरवर्षी हा काय जागतिक स्थलांतर पक्षी दिन साजरा केला जातो. कुणामार्फत साजरा होतो असं विचारतात तर कन्व्हेन्शन ऑफ मायग्रेटरी स्पेसिस, देन आफ्रिकन युरेशियन वॉटर बर्ड अग्रीमेंट अँड एन्व्हायरमेंट फॉर द आफ्रिका यांच्या तिघांच्या मार्फत दरवर्षी साजरा होतो. आणि या वर्षीचं त्याचं सूत्र जे आहे बर्ड्स कनेक्ट आवर वर्ल्ड. आणि पक्ष्यांचं जगाच्या बायोडायव्हर्सिटीमध्ये फार महत्व आहे. आणि कसं आहे माहिती आहे, साधं एक म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी तुमच्या गावातली बायोडायव्हर्सिटी योग्य आहे की नाही, कसं किंवा परिसरात कसं ओळखायचं, तर तुमच्या भागामध्ये शेतात बेडूक दिसला पाहिजे. शेतात जर बेडकांचं तुम्हाला ओरडणं ऐकू आलं किंवा बेडूक दिसला तर ती बायोडायव्हर्सिटी संतुलित आहे असं मानलं जातं. मग ते बेडूक हा काय आहे की प्राथमिक भक्षक आहे. मग ते कीटक आणि असं वगैरे ते खात असतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला बेडकावरती जगणारा दुय्यम भक्षक साप आणि सापावर जगणारा मग ती घार असेल किंवा इतर पक्षी असतील. तर साधारणपणे बघा की पक्षी हा त्या एनर्जी पिरॅमिडमध्ये किंवा फूड पिरॅमिडमध्ये वरच्या स्थानावरचा आहे. आणि मग एखाद्या ठिकाणी जर समजा ते पक्षी आढळले तर समजायचं तिथली बायोडायव्हर्सिटी व्यवस्थित. पक्षी आढळले तर सापांची संख्या योग्य म्हणायची. सापांची संख्या योग्य असायसाठी बेडकं पाहिजेत जास्त. बेडकं येण्यासाठी त्या ठिकाणी असे काहीतरी कीटक कीड असायलाच पाहिजे. आणि मग काही त्यातले मित्र कीटक असतात, शत्रू कीटक तसे नैसर्गिकरित्या फार कमी असतात आणि असले तरी ते बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी असतात. आणि मग हाऊ दिस पर्टिक्युलर बर्ड्स आर रिलेटेड टू बायोडायव्हर्सिटी आणि त्यात मायग्रेटरी बर्डचा त्याच्यात काय भूमिका आहे हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला इथे आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिन तर 22 मे 1992 हा नैरोबी परिषदेमध्ये तो बायोडायव्हर्सिटी डे साजरा करायचा म्हणून ठरला. आणि मग अशी आपण बघितलं रामसेर कन्व्हेन्शन मध्ये तो 2 फेब्रुवारी वेटलँड डे म्हणून साजरा करायचा ठरला. मग कुठल्या परिषदेत काय ठरलं असं सुद्धा विचारतात आणि तेही आपल्याला माहिती पाहिजे. आणि 92ला जरी ठरलं तर ते साजरा व्हायला मात्र 2001 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर 2019चं जे वाक्य काय होतं गेल्या वर्षीचं, आमची जैवविविधता आमचे अन्न व आपले आरोग्य. तर आपलं अन्न हे जैवविविधतेवर अवलंबून आहे आणि जे अन्न आपण खातो त्याच्यावरती आरोग्य. म्हणजे साधारण बघा तुम्ही ऐकलं असाल की कोरोनाच्या काळात बऱ्याच माहिती वाचली असेल तर ज्यांच्या आहारामध्ये प्रथिनयुक्त सोर्स जास्त असेल, मग ते कडधान्य असतील किंवा इतर काही भाजीपाला असेल किंवा ह्या ह्याच्यातनं, तर ते तुम्हाला कशातनं मिळतं हे महत्वाचं. म्हणजे देर आर कन्सेप्ट कॉल्ड द फंक्शनल कॅलरी आणि एम्प्टी कॅलरी. समजा आपण नुसतं जर साखर जास्त खाल्ली, गूळ जास्त खाल्ला तर त्याच्यातनं आपल्याला ग्लुकोज रेडीमेड मिळतं. पण त्याच्याऐवजी अर्धा कच्चा उकडलेला बटाटा खाला किंवा मक्याचं कणीस खाल्लं तर त्याच्यातनं मिळणारं जी काही साखर असते दॅट कम्स फ्रॉम द स्टार्च. मग स्टार्चचं आपल्या शरीरामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया होणार, पचन होणार, ऍसिमिलेशन होणार आणि त्यातनं मग लिव्हरमध्ये जे ग्लुकोज तयार होईल दॅट ग्लुकोज इज मेनी टाइम्स बेटर क्वालिटी दॅन व्हॉट यू आर इटिंग फ्रॉम अ रेडीमेड शुगर किंवा रेडीमेड काय सोर्स असेल साखरेचा तो. तर सांगायचा उद्देश असा की गेल्या वर्षी ही जागरूकता लोकांच्या मध्ये म्हणजे थोडक्यात सेंद्रिय अन्नाचा प्रकार लक्षात ठेवा. जंक फूड किंवा फास्ट फूड हे खाण्याच्या ऐवजी ते जैविक खा. म्हणजे थोडक्यात काय झालं आपल्याकडे बघा ते बासमती तांदूळ किंवा आणखी तांदळाचे बरेच प्रकार आले. आता ह्या तांदळातनं मिळणारे जे काही कॅलरीज असतील ते आर एम्प्टी कॅलरीज. त्यातनं काय होतं वापरले गेले नाही तर ते फॅट मध्ये रूपांतर होतं आणि नको तेवढं पोट लोकांचं वाढायला लागतं. आता हे जर टाळायचं झालं तर मग कसला तांदूळ खायला पाहिजे? मग सेंद्रिय तांदूळ. मग सेंद्रिय बरोबर आता अलीकडच्या काळामध्ये बघा ते मणिपूरमध्ये एक काळा तांदूळ मिळतो, त्याला चाकू तांदूळ मिळतात. आताच मला वाटतं गेल्या 15 दिवसापूर्वी त्याला ते जीआय टॅग देण्यात आला, जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन टॅग त्याच्यात देण्यात आला. किंवा आता आपल्याकडे बघा भंडाऱ्यामध्ये चान्नूर नावाचा तांदूळ पिकतो आणि हा चान्नूर तांदूळ जो आहे तर तो पौष्टिक आहे, एकदम पौष्टिक आहे. का तर त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हस्कमध्ये नॉट ओनली व्हिटॅमिन बी पण बाकीचे काही असे घटक असतात प्रथिनयुक्त की त्याचा एकंदरीत
माल्टोज जे आहे, तर त्यातनं मिळणाऱ्या एम्प्टी कॅलरीच्या ऐवजी फंक्शनल कॅलरी त्याच्यातनं मिळतात. आणि मग आता काय झालंय, मगाशी आता ही नावं घेतली, चाको तांदूळ असेल किंवा चान्नूर तांदूळ असेल, तर हे आपल्या ट्रेडिशनल जाती आहेत. मग त्याच्याऐवजी आपल्याकडे काय येतं, ते डोबराची लागवड केली जाते. रत्नागिरी चिवळीची लागवड केली जाते. कर्जत 1, कर्जत 2 वापरतात. आणि ह्याच्यातनं मिळणारा जो तांदूळ असतो किंवा जे काय त्याला म्हणायचं कॅलरीज किंवा पौष्टिकता जी असते ती कमी असते आणि त्याच्यामुळं जेवढी एकाच काय म्हणायला जातीचा भात पिकवण्यापेक्षा आता भारतात काय झालंय भातात ह्याची जी भाताची जी क्रांती झाली आपल्या देशात हरित क्रांती तर ती जया नावाच्या जातीमुळे झालेली आहे. आणि भारतात जवळजवळ तांदळाचं उत्पादन नाही म्हणायला गेलं तर 11 टनापर्यंत झाले गेल्या वर्षी. आणि त्या 11 टनापैकी 8 टन हे नुसतं जया आणि त्याच्याशी संबंधित जातीचं झालेलं आहे. आणि मग अशा वेळेला ते एकाच जातीपासून केलेलं जर उत्पादन भाताचं खाल्लं तर त्या ह्याच्यातनं जनरली यू डोंट गेट द सफिशियंट टाईप ऑफ द न्यूट्रिएंट्स. आणि मग असं अलीकडच्या काळामध्ये बघा तुमच्यापैकी कोण रोज फक्त जेवताना नुसतं समजा ते काय म्हणतात त्याला ते तुरीच्या डाळीचीच आमटी दररोज खात असेल 365 दिवस त्यांनीच खाली. नॉट बॅड पण त्याला जे काही एकंदरीत त्या डाळीतनं सगळीच आपल्याला लागणारी काही इसेन्शियल अमिनो ऍसिड्स मिळणार नाहीत किंवा सगळे घटक मिळणार नाहीत. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर त्या एक दिवस तुम्ही तुरीची खाली दुसऱ्या दिवशी ते मटकीची खायला पाहिजे डाळ किंवा ते अख्खा मसूर वगैरे कोल्हापूरकडे प्रसिद्ध आहे तर ते खायला पाहिजे. त्यानंतर हरभऱ्याच्या डाळीचं केलं गेलं पाहिजे. त्यानंतर मसुरीच्या डाळीचं केलं गेलं पाहिजे. म्हणजे डाळीचे असे जे मुगाची डाळ असेल ते उडदाची डाळ असेल ते हे सगळे एकत्र करून जर केलं तर देन यू गेट अगेन सी these are the pulses and that is related to the biodiversity. मग ऋणधान्यावरतीच आपलं जेवण अवलंबून ठेवून चालणार नाही. मग आपल्या आहारामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे. 750 कोटी लोकांपैकी जवळजवळ 700 कोटी लोक नुसते तृणधान्यावरती जगतात. आणि मग त्या ह्याच्यामुळे काय होतं की हर्ड इम्युनिटी किंवा हे सगळं जे आहे ते बराच गोंधळ त्याच्यामध्ये होतो. आणि मग म्हणून ती लोकांत जागरूकता आपल्याला जागरूकता निर्माण करायची. लोकांच्यात अवेअरनेस वाढला की आपोआप सगळ्या गोष्टी होत जातात. त्यानंतर या वर्षीचं ध्येयवाक्य काय आहे आमचे निराकरण निसर्गात आहे. सो निसर्गाला डावलून आपण काय करायला गेलो चालणार नाही. आणि निसर्गाच्या आपण ज्याला म्हणतो ना पॉप्युलेशन पिरॅमिड जे आहे मग त्यात ते प्रोड्युसर पासून अगदी टर्शरी कंझ्युमर पर्यंत किंवा जे फूड साखळी किंवा वेब ज्याला आपण म्हणतो अन्न साखळी तर त्याच्यात माणसानं भरपूर हस्तक्षेप केला. आणि मग त्याचे दुष्परिणाम म्हणजे आता कोरोना जो आहे त्याचाच एक दुष्परिणाम मानला जातो. मग ते टाळायचं झालं तर निसर्गातला जे काही उत्क्रांती निसर्गातली होते नैसर्गिक त्याला वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट असलं वगैरे त्याच्यात. आणि त्यानंतर हे वर्ष अनेक अंगाने महत्वाचं आहे. कारण कारण 2010 आपल्याकडं ते बायोडायव्हर्सिटी डिकेड सुरू झाला होता. मग गेल्या 10 वर्षात काय काय केलं ह्याच्याबद्दल असला प्रश्न येऊ शकतो. अँड देन वी शुड नो अबाउट दॅट. आता त्याच्यानंतर जून महिना आता पुढच्या महिन्यामध्ये हे सगळं होणार आहे. मग पुढच्या महिन्यामध्ये इथे तुमच्या माहितीसाठी जवळजवळ 18 दिवस दिलेले आहेत. मग माझं तर काम काय असणार आहे अभ्यास करताना तर आता जसे दिवस जातील मग जून 5ला काय जागतिक पर्यावरण दिन आहे. मग जून 8ला काय आहे जागतिक सागर दिन आहे. मग कोरल ट्रँगल मग आता हे सध्या कोरल रीफ आणि हा सगळा जो काही भाग आहे तो 9ला आहे. 12ला काय आहे नॅशनल कौगर डे. त्यानंतर ग्लोबल विंड डे आहे. त्यानंतर वर्ल्ड सी टर्टल डे आहे. त्यानंतर वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अँड ड्राऊट जून 17ला आहे. त्यानंतर वर्ल्ड क्रोकोडाईल क्रॉक म्हणजे क्रोकोडाईल डे जून 17ला आहे. त्याच्यानंतर पुढचा जर बघायला गेला ते रिपीट झालंय वर्ल्ड जिराफ डे 21 जूनला आहे. त्यानंतर जागतिक पर्यावरण बदल किंवा हवामान बदल डे 21 जूनला आहे. 22 जूनला उंट दिन जागतिक उंट दिन म्हणायचं. त्यानंतर रेन फॉरेस्ट काय ते वर्षा म्हणजे पर्जन्य जंगल म्हणायचं त्याला तर तो 22 जूनला आहे. मग 11 जुलैला सुद्धा दिवस आहे. त्यानंतर 14 जुलैला शार्क अवेअरनेस, तर वर्ल्ड चिंपांझी डे आहे, वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे आहे, इंटरनॅशनल टायगर डे आहे. आणि मग असं जर समजा आपण बघायला गेलो तर एक साधारण महिन्यातले 4-5 दिवस तरी याच्यासाठी जातात असं म्हणायचं. 12 महिने आहेत गुणिले 5 केलं तर 60 दिवस होतात, 10 केलं तर 120 दिवस होतात. आणि नॉट ओनली रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट मग अर्थकारणासाठी, राजकारणासाठी, व्यक्तीसाठी, समाजकारणासाठी सुद्धा जगभर असे काही वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. आणि मग त्याचा आपल्याला एकंदरीत याचा फायदा काय एवढाच की
त्या दिवशी म्हणजे एक दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी जर त्याच्याबद्दलची माहिती वाचली तर आपल्याकडे ती माहिती लक्षात ठेवण्याचं स्ट्रेस येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला स्ट्रेस कधी येतं, अक्षरशः सॅच्युरेटेड माहिती मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवायचं असेल तर तो तणाव येतो. आणि तो तणाव टाळायचा झाला तर असं म्हणजे कसं होतंय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक शब्द आहे प्रोकॅस्टिनेशन. म्हणजे आजचं जे काही असेल ते आज न करता उद्यावरती ढकलायचं. जर समजा आपण अभ्यास करताना इथं आजच्या दिवसांमध्ये हा दिवस साजरा केला जातो त्याच्याबद्दलची माहिती आजच गोळा केली. मग त्याच्याऐवजी काय करायचं, की आता मे महिन्यात एवढे 10 दिवस होतात, मग आता कशाला 31 मेला करूया. असं करण्यापेक्षा ज्या त्या दिवशी जर आपण करत गेलो त्याचा आपल्याला फायदा होतो. तर माझ्या मते पर्यावरणाचा अभ्यास करत असताना हा एक जो महत्वाचा दृष्टिकोन मला वाटतो, की बरीच माहिती अनेक ह्याच्यात जर लक्षात ठेवायची झाली, सो वी शुड हॅव दिस टाइप ऑफ द अप्रोच आणि दॅट रिअली हेल्प्स अस. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला काही स्लाइड्स इथं आहेत. जैवविविधता नोंदणी, आता बायोडायव्हर्सिटीचा टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. आता बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 5 ते 10 प्रश्नच येतात. कशावरती? सगळं पर्यावरण त्याविषयी मुद्द्यांच्या बद्दल. आणि मग त्या ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी तर ती 1 किंवा 2च प्रश्न येणार. मग त्यात सुद्धा टॉपिक अनेक आहेत. आणि मग सुरुवातीला तुम्हाला जे काही बुकलेट दिलेलं आहे, जे पाठवलेलं आहे, तर त्या ह्याच्यात त्या टॉपिकची नावं दिलेली आहेत. आणि मग तेवढं जर आपण केलं तर त्याचा फायदा होतो. मग त्यातल्या बायोडायव्हर्सिटीवरती जवळजवळ 40 वर स्लाइड्स मी दाखवते तुम्हाला. त्या स्लाइडनुसार 40 मुद्दे लक्षात आले आणि तेवढे जर लक्षात ठेवले तर ते 2 प्रश्न जे येणार आहेत ते 40 मुद्द्यातलेच असणार आहेत. सो दिस टाइप ऑफ द एकंदरीत आपल्याकडं थोडंफार कंपायलेशन असेल आणि तसा एक अप्रोच परीक्षेच्या तयारीसाठी. कारण होते काय माहिती आहे, की बऱ्याच वेळेला रिसोर्सेस म्हणजे परीक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तकं असतील, नोट्स असतील, वेबसाईट्स आहेत, मार्गदर्शक आहेत, संस्था आहेत. या सगळ्यांचं सहाय्य घेत असताना आपण स्वतःची अशी रिपॉझिटरी रिपॉझिटरी म्हणजे यु नो की तुमचं स्वतःचं असं एक आय विल कॉल इट अ नॉलेज बँक असायला पाहिजे. आणि ती नॉलेज बँक तुमची स्वतःची असली पाहिजे. आणि मग ती नॉलेज बँक नुसती तुम्ही एखाद्या वहीत लिहून ठेवलेली असून चालत नाही. ती सतत तुमच्या मेंदूच्या ज्याला आपण म्हणतो ना पश्चकरोटी, पाठीमागचा जो ऑक्सिपिटल लोब आहे त्याच्याबरोबर लिम्बिक सिस्टीम मध्ये जर तुम्ही साठवायचा प्रयत्न केला, फायदा होतो त्याचा. आणि मग ही कशी रिपॉझिटरी तुमची तयार होणार? तर आता सांगितल्याप्रमाणे यू हॅव टू बी ऑलवेज अलर्ट अँड अवेअर इन रिलेशन ऑर विथ रिस्पेक्ट टू दिस टाइप ऑफ द मेथड्स. तर दिस इज व्हॉट वी नीड टू डू. मग आता 2010 मध्ये आता आपल्याकडे काय झालंय, की हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम आहे. 2010 मध्ये काय झालं, बायोडायव्हर्सिटी रजिस्ट्रेशन सुरू झालं. पण याला काय शेवटी बघा, जंगल हा विषय राज्य सूचीमध्ये आहे. आणि पर्यावरण ते इंदिरा गांधींनी 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनं तो कॉन्करंट किंवा समवर्ती सूचीमध्ये नेला. मग एनिथिंग रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. आणि मग त्याच्यात आता आपल्याला एक मराठी माणूस MOE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट क्लायमेट चेंज जे आहेत जावडेकर सर, तर ते सध्या तिथं MOEFCC चे मंत्री आहेत. आणि मग पर्यावरण हा जो काही शब्द आहे तर तो कधी महत्वाचा झाला. मग पर्यावरण आणि परिस्थितीमध्ये काय फरक आहे, म्हणजे इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट लॉट ऑफ डिफरन्स. मग हे काय आहे? आणि मग असं ज्या वेळेला तुम्ही बायोडायव्हर्सिटीचं रजिस्ट्रेशनचा फॉर्म जर बघितला, प्रत्येक गावात दिलेला आहे तो आणि ग्रामपंचायतीमध्ये आहेच. आणि शहरामध्ये सुद्धा प्रत्येक नगर परिषद ती बायोडायव्हर्सिटीची नोंद करते. तर जैवविविधता नोंदणी तर 10 वर्षात फक्त 13% झालेली आहे. आणि मग आपल्याकडे NGT जे राष्ट्रीय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, तर त्यांनी सांगितलं 31 जानेवारीपर्यंत ते करायला पाहिजे. अर्थात ते झालेलं नाही 31 जानेवारीपर्यंत. 13च्या ऐवजी 20% तरी व्हायला पाहिजे, तेही झालेलं नाही. सो बाय दिस एंड दे माइट डू इट. पण हा एक महत्वाचा मुद्दा तिथं आहे. आणि इथं दिलेलं आहे बघा, म्हणजे जैवविविधता नोंदणीच्या 28,000 नोंदवह्या वाटल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे काहीतरी 28,000च ग्रामपंचायती आहेत. मग प्रत्येक ग्रामपंचायतीला एक त्यांनी देऊन टाकलेले. आणि मग ह्यापैकी किती ग्रामपंचायती 28,000 पैकी केले? 4,000 सुद्धा नाही. आणि मग ह्या ह्याच्यातनं आणि बायोडायव्हर्सिटीचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे? गावालाच होणार आहे. आणि त्याच्यामुळं ते एक महत्वाचं. आणि बायोडायव्हर्सिटीची नोंद झाली तर ते का महत्वाचं आहे आणि पुढे मग प्लॅनिंग करायला. बघा आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं ते औरंगाबादचे एक
सरपंच आहेत आणि त्यांची त्या एबीपी माझावरती ते माझा कट्टा ह्याच्यावरती मुलाखत झाली होती आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की एकंदरीत जर समजा गावाला गांधीजींनी सांगितलं त्याच्याप्रमाणे स्वयंपूर्ण बनवायचं असेल तर गांधीजी म्हणतात त्याच्याप्रमाणे खेड्याकडे जा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते गाव स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस आणि सेल्फ सफिशियंट जर बनवायचं झालं तर गावातली जी लोकल साधन संपत्ती नॅचरल रिसोर्सेस जे गावातले आहेत त्यांचा पर्याप्त वापर करण्याचं कौशल्य तिथल्या ग्रामस्थांमध्ये आलं पाहिजे. सो हा जो काही भाग आहे ते कधी येणार. सो यू शुड नो व्हॉट यू हॅड म्हणजे तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे पहिल्यांदा ना. आणि मग ते माहिती करून घेण्यासाठी ही जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे आणि असा एक मुद्दा. नंतर मगाशी जे सांगितलं ना तुम्हाला आता आजच्या याच्यामध्ये मला जास्त महत्व कशाला द्यायचे तुम्हाला की ते 2 फेब्रुवारीचा दिवस आणि 22 मेचा दोघांची सांगड. 2 फेब्रुवारी म्हणजे वेटलँड आणि 22 मे म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि ह्या दोघांना जोडणारा माणसं जे आहेत ते म्हणजे पक्षी. आणि इथं वाक्यच बघा पक्षी माणसाशिवाय जगू शकतो पण माणूस पक्षाशिवाय जगू शकत नाही का. तर पुढे दिलेले ते कीटकाशिवाय पक्षी वाचू शकणार नाही आणि पक्षाशिवाय झाडं वाचणार नाहीत. शेवटी झाडाशिवाय जग वाचणार नाही. त्यामुळे परिसंस्था जर अबाधित ठेवायची झाली तर बर्ड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पक्षी जैवविविधतेतला सर्वात वरच्या क्रमांकाचा महत्वाचा घटक आहे. कुठलाही पक्षी जर तुम्ही बघायला गेला शाकाहारी असेल तर तो माइट बी द प्रायमरी कंझ्युमर बट बरेच पक्षी हे कसले आहेत ज्याला आपण टर्शरी किंवा त्या फूड वेबच्या शेवटच्या अपेक्स पातळीवरती असणारे. त्याच्यानंतर जगभरात 5,000 पक्ष्याच्या जाती आहेत त्यातल्या भारतात 1500. नंतर जमिनीवर झाडावर पाण्यावर कुठेही राहू देत त्या अन्न साखळीला आणि बायोडायव्हर्सिटीला संतुलित ठेवायचं काम त्यांच्यातलं असतं. त्यानंतर पाणी आणि यांच्यातली कीटकांची संख्या त्यांच्यामुळेच. त्यामुळे कीटकनाशकं वापरायच्या ऐवजी जर आपल्याकडे मित्र पक्षी असतील तर यू डोंट नीड एनिथिंग एल्स. महाराष्ट्रातल्या कापसीवरती त्या कापसावरती जो बोंड अळी किंवा बोलवम ज्याला आपण म्हणतो त्यातनं BT1 BT2 आणलं. परत BT1 वरती आता BT2 ला सुद्धा काही वर्षानंतर ते रेजिस्टंट होणार बोंड अळी. तर ते बोंड अळी खाणाऱ्या बोंड अळी जे आहे त्याच्याशी संबंधित बोंड अळीच्या ज्या आळ्या असतात म्हणजे ते सगळ्यांना इन्सेक्ट गोईंग थ्रू दॅट एग प्युपा आणि त्याच्यानंतर त्याची जी अडल्ट अवस्था आहे लार्वी अवस्था मधली तर ते लार्वी खाणारे जे पक्षी होते तेच घटले आणि मग ते बोंडाळी वाढायला लागली कापसाचं उत्पादन करायला लागलं. त्यामुळे असे पक्षी वाढवले पाहिजेत. त्याच्यानंतर काही पक्ष्यांचं बायोडायव्हर्सिटीतलं योगदान मग सुतार धनेश आणि तांबेट पक्षी जे आहेत तर ते सगळ्यात महत्वाचं त्यासाठी जर्मिनेशन. तुम्हाला माहिती असेल चंदनाचं झाड जर उगवायचं असेल तर त्या चंदनाच्या झाडाचं फळ कावळ्यानं खायला पाहिजे आणि कावळ्याच्या विष्ठीतनं जे चंदनाच्या बिया बाहेर पडतील त्यातनं चंदनाचं झाड आहे. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. मग तसंच असं अनेक पक्ष्यांच्या बाबतीमध्ये असं आहे. त्यानंतर सुतार पक्ष्याच्या प्रजाती ज्या आहेत तर ते झाडावर लागलेली वाळवी आणि कीड हे सगळं खातात आणि त्याच्यामुळं बरेच झाडं अशी बघा अनेक झाडं तुम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये वटलेली दिसतील. त्याचं कारणच अशी पक्षीच दिसत नाहीत आणि मग त्याच्यावरती आलेल्या ह्या वाळवी आणि हे जे असतील त्यांना झाडं वटलेली जातात. तर ते टाळायसाठी शहरामध्ये सुतार पक्ष्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यानंतर सूर्यपक्षी सिंजीर कुलटी चष्मावाला असेल तर दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पोलिनेशन आणि पोलिनेशन करतात आणि त्याच्यामुळंच अगेन दॅट दे आर इम्पॉर्टंट फॉर द बी इंडस्ट्री ऑल्सो. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला पक्षी असे त्यांच्या घरट्यात किंवा झाडावर राहतात इन्क्लुडिंग बॅट म्हणजे वटवाघूळ. तुम्ही कोयना परिसरामध्ये कधी गेला कोयनाचं जे बॅकवॉटर तिकडे गेला तर त्या बॅकवॉटरच्या सगळ्या परिसरामध्ये मोठी मोठी झाडं अगदी निलगिरीची झाडं सुद्धा प्रचंड आहेत. पण त्याच्यावरती सातत्याने तुम्हाला टांगलेली वटवाघळं दिसते आणि वटवाघळांचं प्रमाण सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ते कोयना परिसरामध्ये दिसतं. आणि मग त्यावेळेला त्यांचं जे काही विष्ठा खाली पडते त्यात कॅल्शियम कार्बोनेट असतं दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन ऑफ द व्हेरी गुड मॅन्युअर फॉर द सॉइल. त्यानंतर पान पक्षी जे असतात म्हणजे पाण्यात आढळणारे मग धीवर खंड्या करकोची शराटी ते काय करतात मग ते मासे खेकडे झिंगे शिंदोड हे पान कीटक खाऊन टाकतात आणि मग ती जैविक साखळी मग सांगितल्याप्रमाणे नियंत्रित राहते. समुद्र पान पक्षी दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनन्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी ॲज वेल ॲज इकॉलॉजिकल बॅलन्स. बदकाचं सगळ्यात महत्वाचं काय की मगाशी ते युट्रॉफिकेशन सांगितलं ना तुम्हाला तर राक्षसी वाढ जर शेवाळाची किंवा पान वनस्पतीची झाली असेल तर ती बदक ते शेवाळ खातात. ते पान वनस्पती सुद्धा खातात आणि मग त्याच्यातनं युट्रॉफिकेशन कॅन बी ट्रीटेड बाय युझिंग डक्स. त्याच्यानंतर काही पान पक्षी आहेत
मग ते जितक्या वेळेला पाण पक्षी पाण्यात बुडी मारतील आणि वर येतील तेवढा तो प्राणवायू पाण्यात सोडतात आणि त्याच्यातनं मग ज्याला आपण म्हणतो ना डिझॉल्ड ऑक्सिजनचं प्रमाण त्या पाण पक्ष्यामुळे वाढतं. मग जिथं आपल्या बघा आता सांडपाणी वाहून नेणारी गटार आहेत आपल्याकडे. अनेक ठिकाणी सांडपाणी साठलेलं असतं. अशा ठिकाणी जर समजा हे वंचक आणि पाणलवी पक्षी असतील, तर ते त्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे दोज हू कॅन कॉन्टॅमिनेट, ज्याला आपण कॉन्टॅमिनेटेड दूषित पाणी व्हायसाठी कारणीभूत असणारे कुठलेही मायक्रोब्स वाढू देत नाही. आणि त्याच्यामुळं ते कुठेही असं जर गटारात हे पक्षी जर समजा आपण सोडून दिले, फार फायदा त्याचा होतो. गिधाड, कावळे, घारी, मग त्यांना आपण स्वच्छता कर्मचारी स्कॅव्हेंजर्स म्हटलं जातं आणि निसर्गाला ते व्यवस्थित ठेवतात. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्याला प्रोजेक्ट व्हल्चर मुंबईमध्ये सुरू आहे, फणसाड अभयारण्यात सुरू आहे. ते पारशी लोक जे आहे तर मुंबईमध्ये मलबार हिलच्या जवळ त्याचं सायलेन्स ऑफ टॉवर ऑफ सायलेन्स नावाचं त्यांचं एक स्मशानभूमी आहे आणि तिथे मग त्याचा मृतदेह वेगळा उघड्यावर ठेवला जातो आणि मग हे गिधाडे येतात ते खाऊन टाकतात आणि एकंदरीत त्यांची ती प्रथा आहे. अलीकडच्या काळात गिधाडच येत नाहीत. मग असे जे मृतदेह तिथं ठेवले तर ते कुजून जातात, मग दुर्गंधी पसरते आणि बराच समस्या निर्माण होते आणि त्यामुळे दे हॅव स्टार्टेड द व्हल्चर प्रोजेक्ट. आणि मग त्यासाठी सुद्धा द मेडिसिन यूज कॉल्ड एज डायक्लोफेनाक टू ट्रीट द अॅनिमल हजबंडरी, त्याचा परिणाम. घुबड आणि गरुड जे आहेत तर ते शहरामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर घुशींचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. उंदीर सुद्धा प्रचंड आहेत आणि माणसाला सध्या डास आणि उंदीर या दोन प्राण्यांच्या वरती मात करता आलेली नाही. डासांची संख्या सुद्धा प्रचंड आहे, उंदरांची सुद्धा प्रचंड आहे. आणि मग इफ यू वॉन्ट टू कंट्रोल दॅट यू नीड टू हॅव व्हॉट यू कॉल द बायोलॉजिकल कंट्रोल. मग त्याच्याबद्दलची माहिती. मग त्याच्यानंतर पुढचं हे दिलेलं आहे की भिंगरी, पाकोळी, पान भिंगरी काय करते, साळुंकी मैना, बगळे, होले काय करतात, सोनार पक्षी, शराटी, धानिक, टिटव्या. आता बऱ्याच वेळेला जोड्या म्हणून परीक्षेत प्रश्न येतात आणि त्या प्रत्येक पक्षाचं आणि त्यांचं जे योगदान बायोडायव्हर्सिटीतलं त्या याच्यातनं तुम्हाला समजू शकतं. त्यानंतर सध्या कृषी जैविक म्हणजे ऍग्रिकल्चर इज वन ऑफ द थ्रेट टू व्हॉट वी कॉल एज अ बायोडायव्हर्सिटी. आणि जसं आता अलीकडे आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड पिकं आली, त्याच्या अगोदर HY व्हरायटी आल्या आणि त्याच्या अगोदर आणखी काही मोनोक्रॉपिंग वगैरे होतं आणि दॅट हॅड क्रिएटेड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स फॉर द ह्युमन बीइंग्स. त्याच्याबद्दलची इथं माहिती आहे. त्याच्यानंतर कसं आहे की कृषी परिस्थितीवरती पिकांची जैवविविधता अवलंबून असते आणि मग त्याच्यात ह्या म्हणजे सी दिस क्रॉप इकोसिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती जर बॅलन्समध्ये राहिली तर त्याच्यात पोलिनेशन करण्यासाठी पहिल्यांदा कीटक लागतात, ते असायलाच पाहिजे. त्यानंतर जर पीक चांगलं आहे तर सॉइल इकोसिस्टीम खूप चांगली असायला पाहिजे. मग मातीमध्ये मायक्रोब्स पाहिजे, सूक्ष्मजीव पाहिजेत आणि ह्या कीटकामुळे उत्पादन कमी होऊ नये म्हणून त्यांना खाणारे शत्रू कीटक किंवा मित्र कीटक पाहिजे. मग हे जर संतुलित असेल तर क्रॉप इकोसिस्टीम व्यवस्थित राहणार आणि मग पाया हा क्रॉप इकोसिस्टीमचा हा बायोडायव्हर्सिटी आहे. आपल्याकडं चेन्नई किंवा नाशिकला अशी बरीच कृषी प्रदर्शनांनी संमेलनं भरतात आणि त्यासाठी अगदी जगभरातनं कृषी तज्ज्ञ येतात आणि त्या सगळ्यांचं एकच सांगणं असतं की यू हॅव टू गो फॉर द नो टिलेज फार्मिंग. कारण जेवढं तुम्ही नांगर याचा ट्रॅक्टरचा आणि याचा वापराल तर तेवढं तुम्ही मातीतले जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना ठार करून टाकता आणि मग दॅट इज व्हेरी बॅड फॉर द इम्प्रुव्हिंग द सॉइल फर्टिलिटी. मग असे काही महत्वाचा जो भाग आहे तर तो थोडा हे करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर हे परत आपल्याकडं बघायचं सांगितलं ना, जागतिक पातळीवर मिळणाऱ्या 60% कॅलरी भात, गहू, मका या 3 अन्नधान्यातनं मिळतात. त्यामुळं डायबिटीज जो भारताला डायबिटीजची राजधानी म्हणतात, सगळ्यात महत्वाचं कारण वी ईट लॉट ऑफ कार्ब्स. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाच्या जेवणात नाही म्हटलं तर 100 घटक का 100 युनिट्स मांडले तर त्यातले सध्या 60 ते 70 युनिट हे कार्बोहायड्रेट्स खातो आपण, पिष्टमय पदार्थ खातो आणि दे आर नॉट दॅट गुड फॉर द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीला झालं तर किती 50%च, पूर्वी तसंच होतं. आणि मग आता हे काय झालंय की मग मोनोक्रॉपिंग वाढले, ते एमटी कॅलरीज एवढ्या जातात आणि मग वेगवेगळ्या व्याधी त्याच्यातनंच म्हणजे ओबेसिटी असते तिथे बिकॉज ऑफ दॅट. त्यानंतर आता ह्या 3 पिकांच्या खालचं क्षेत्र वाढलं. मगाशी थोडक्यात मी उल्लेख केला की भारतातलं अन्नधान्य उत्पादन काय ते सध्या 29 कोटी टनाला गेलेलं. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपण 7 कोटी टन काढायचो. 4 पटीनं आपलं अन्नधान्य उत्पादन वाढलं. आता हे वाढताना आता इथे सांगितलं त्याच्याप्रमाणे भात आणि गहू
ह्या 2 पिकांचं त्या 30 कोटी टनामध्ये 29 कोटी टनामध्ये ह्या 2 पिकांचा वाटा 20 कोटी टनाचा आहे. त्यातला 11 कोटी टन भात आहे आणि 9-9.5 कोटी टन ते गहू आहे. मग आता ते भात आणि गव्हातनं येणार काय, ते माल्टोजच येणार आणि तेच आपला सोर्स जास्त राहणार. मग ते कमी पाहिजे आणि त्याच्याऐवजी ते प्रोटीन आणि हा सगळा जो काही भाग पाहिजे तो नाही मिळत आपल्याला. मग नाही मिळाला की एकंदरीत आपल्या देशातले म्हणजे आता आपले खेळाडू सुद्धा घ्या, जगात गेले तर त्यांची एफिशियन्सी इतरांच्या तुलनेत नसतेच. सो दे डोंट हॅव दॅट स्टॅमिना, दे डोंट हॅव दॅट व्हॉट यू कॅन कॉल द एन्ड्युरन्स. आणि हे सगळं त्याच्यावरती आणि पटापट आपल्याकडे लोक सुद्धा वेगवेगळ्या आजारांना सुद्धा बळी पडतात. सो इट इज बिकॉज ऑफ दिस टाईप ऑफ द थिंग. आणि त्यामुळं मगाशी जे म्हटलं ना, पर्यावरण किंवा माणूस हा सध्या 22 मेच्या बायोडायव्हर्सिटी दिनानिमित्त पर्यावरणाशी जोडला गेलाय आणि ते जोडताना त्या गोष्टी काही आहेत त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. हवामान बदल आणि जे क्लायमेट चेंज होतं तर त्याच्यात कृषी बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. जर म्हणजे व्हॉट यू कॅन कॉल द कृषी जैविकतेचा ऱ्हास हा सुद्धा एक कारण आहे. आणि आपल्याकडे इथं 2 उदाहरणं दिलीत. कोल्हार जे काही नगर जिल्ह्यातले गाव आहेत प्रचंड डाळिंब पिकायचे. पण जर डाळिंबाची एकच जात वापरली त्याच्यावर मर रोगाचा हे आला आणि मग तिथं आता डाळिंब कुठलंही लावलं तर ते मरमुळे ते मरते आणि त्याच्यामुळे ते घेतच नाहीत, सध्या बंदच करून टाक. सोलापुरात सेलगाव इथं पपई आणि मग तिथला रोग आला त्याच्यावरती. बोराच्या बाबतीत सुद्धा तसंच झालंय. डाळिंबाच्या बाबतीत तेल्या रोग म्हणून मध्यंतरी आला होता सोलापूरला, एस्पेशली सांगोला तालुक्यात. लोकांनी सगळ्या त्या बागाच्या बागा नष्ट करून टाकल्या. वाय इट इज हॅपनिंग? सो बायोडायव्हर्सिटी नसल्यामुळे. बायोडायव्हर्सिटी असायलाच पाहिजे. ती असली की काय होते, हे पीक नाही तर ते पीक, म्हणजे ही जात नाही तर ती जात, असं ससेप्टेबिलिटी कमी होते. सगळ्यात महत्वाचं बायोडायव्हर्सिटीला कारणीभूत शेताच्या बाबतीतलं ते गाजर गवत, ऱ्हास व्हायला. आणि गाजर गवतला त्यालाच काँग्रेस गवत म्हणतात, पांढरफुली, वैयारी भामा, नक्षत्रफुल असं. कारण ते कुठेही टाकलं तर उगवतं. म्हणजे आता आपल्याकडे अगदी रेल्वे रुळाच्या बाजूने ते आपण दगड टाकलेले असतात, खडी टाकलेली असतात. त्या खडीत काँग्रेस गवत येतं. आणि आपल्या देशामध्ये जवळजवळ 3.5 कोटी हेक्टर जागा त्या काँग्रेसनं वाटप केल्या. 55 मध्ये पहिल्यांदा ते पुण्यात आढळलं. त्याच्याही अगोदर आपल्याकडं म्हणजे त्याच्यानंतर त्याचा प्रसार मुंबईमध्ये जास्त झाला. कारण त्या PL 480 अंतर्गत आपण अमेरिकेतनं जो गहू आणि मका मागवला त्याच्यात हे पार्थेनियम जास्त होतं. आणि ते मूळ आहे मेक्सिकोतलं. त्याचं नाव ते पार्थेनियम हिस्टेरोफोर्स. त्याला नो मॅन्स वीड असं सुद्धा म्हटलं जातं. त्याची जी फॅमिली आहे ती ॲस्टेरेसियाची. आणि सगळ्यात वैशिष्ट्य काय माहित आहे, जसं माणसाच्या पोटातला जंत बाहेर पडला तर तो एका मिनिटात लाखो अंडी घालतो. तसं हे वनस्पतीमध्ये. तर जगामध्ये सगळ्यात अंडी जास्त घालायचं हे अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस म्हणजे जंत. जंताची ती अंडी घालण्याची क्षमता प्रचंड आहे. लाखो अंडी घालतात. तसं हे गाजर गवत एक झाड जवळजवळ 2.5 लाख बी तयार करतं. आणि एका चौरस मीटरमध्ये जर 1 चौरस मीटरमध्ये अशी झाडं असतात की ती तर साधारणपणे 1000भर असतात एका चौरस मीटर. आता ते 1000 झाडं एका झाडातनं 2.5 लाख जर मग कमाल म्हटलं, सरासरी 1 लाख जर धरलं तर एका चौरस मीटरमध्ये किती बी येतील? आणि त्या बियातलं जर अगदी 1% जरी सुद्धा बी जगलं तर ते हवा होऊन जातो. अँड सो दॅट इज कॉजिंग अ लॉट ऑफ प्रॉब्लेम टू द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. ऑल्सो सॉइल फर्टिलिटी कमी झालेलं आहे. मग त्याच्यावरती बाकीचे उपाय करून काय एवढा फायदा नाही. मग ते आपल्याकडं याचं परभणीचं जे कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ तर त्यांनी 1990च्या दशकामध्ये हा 82तनं आला आपल्याकडं, पण त्याचा विकास चांगला आणि त्याच्याबद्दलचे स्थानिक अनुसरून स्थानिक पातळीवरचं संशोधन झायग्रोमाटामध्ये केलं गेलं. आणि सध्या परभणी विद्यापीठ कृषी विद्यापीठ हे गाजर गव्हाचं भारतातनं निर्मूलन करण्यातलं एक अग्रगण्य कृषी विद्यापीठ मानलं जातं. सो ऑल दॅट थिंग एक महत्वाचा भाग आहे. मग जैवविविधतेचा ऱ्हास कसा होतो त्याच्याबद्दलची स्लाइड आहे. तर तुम्ही जर बघायला गेला तर आपल्या परीक्षेच्या संदर्भात अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथं आपला वेळ होतोय तर आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर समजा काही प्रश्न असतील सो यू कॅन आस्क मी. तर ते आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर युअर क्वेरीज. आणि मला आता बघू द्या जरा काय तुमच्यापैकी कोणी काही प्रश्न विचारलेले आहेत का.
तर इथं काही चॅटवरती काही दिसत नाही. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? एनीबडी वॉन्ट टू आस्क द क्वेश्चन? तर मग आज इथं आपण इथंच थांबूया आणि मग पुढच्या बुधवारी आपला तो दुसरा विषय घेऊन लेक्चर असेल. सो थँक्यू व्हेरी मच. सी यू इन नेक्स्ट वेडनेसडे.